वणी शहरातील साईनगरी येथील रहिवासी असलेल्या 29 वर्षीय यश सुगन कोचर या युवकाच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ आता अधिकच वाढले आहे। घटनेला 6 दिवस उलटून गेल्यानंतरही ठोस माहिती समोर न आल्याने नातेवाईकांनी वणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे। त्या रात्री हॉटेलमध्ये नक्की काय घडले ज्यामुळे यशचा अचानक जीव गेला असा सवाल कुटुंबियांनी उपस्थित केला आहे। तक्रारीनुसार शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत यश एका लग्न समारंभात उपस्थित होता। रात्री 12:30 वाजताच्या सुमारास तो घरी आला। त्याने कपडे बदलले आणि मित्रांसोबत हॉटेलमध्ये थांबायला जात आहे, सकाळी लवकर परत येतो असे आईला सांगून तो घराबाहेर पडला। मात्र दुर्दैवाने सकाळी 7 वाजताच्या सुमारास कुटुंबियांना त्याच्या मृत्यूची धक्कादायक माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार वरा रोडवरील हॉटेल आशीर्वाद येथे 10 जणांसाठी डॉर्मेटरी बुक करण्यात आली होती। त्या रात्री तेथे नागपूरचे 3 युवक, वणीतील 4 मित्र आणि यश हजर होते। या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हॉटेलच्या रजिस्टरमध्ये इतर 7ही मित्रांची नावे नोंदवलेली आहेत, मात्र यशच्या नावाची कोणतीही नोंद तिथे आढळली नाही। यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि हॉटेल प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। शनिवारी पहाटेच्या सुमारास यशची प्रकृती अचानक खालावल्याने त्याचे मित्र त्याला वणीतील एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले, मात्र डॉक्टरांनी तपासण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। त्यानंतर त्याचे मित्र यशचा मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या एका खोलीत ठेवून तिथून पसार झाले। विशेष म्हणजे यशसोबत हॉटेलमध्ये थांबलेले नागपूरचे 3 तरुणही नंतरपासून बेपत्ता आहे। शहरात या घटनेवरून विविध चर्चांना उधाण आले आहे। त्या रात्री हॉटेलमध्ये मित्रांमध्ये मद्यधुंद पार्टी झाल्याचे बोलले जात आहे। एखाद्या अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे यशचा रक्तदाब अचानक वाढला आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे। प्राथमिक तपासणी यशच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमांच्या खुणा आढळलेल्या नाही, त्यामुळे त्याने नक्की कोणत्या पदार्थाचे सेवन केले होते याचे सत्य शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल। त्या रात्री यशसोबत हॉटेलमध्ये असलेल्या सर्व मित्रांची पोलिसांनी कडक चौकशी करावी, तरच या मृत्यूमागचे खरे कारण समोर येईल अशी मागणी नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे। सध्या वणी पोलिसांनी हॉटेल आशीर्वादचे CCTV फुटेज जप्त केले असून सर्व बाजूंनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे।